नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पितृपक्षात खास करून बनवली जाणारी आमसूल चटणी म्हणजेच कोकमची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. तर यासाठी ते मी अर्धी वाटी आमसूल घेतलेली आहेत. त्यात आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बाजारातून आणलेल्या आमसुलावरती खूप सारं मीठ असतं, यामुळे चटणी खारट होऊ शकते. तर यासाठी सुरुवातीला आमसूल 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. आमसुलाची चटणी पितृपंधरवड्यामध्ये जितकीच महत्त्वाची तशीच ती इतर वेळेसुद्धा खाल्यानंतर याचे खूप सारे फायदे आहेत. तर आता आमसूल इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालते आणि गरम पाणी घातल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आमसूल पटकन आणि छान भिजतात. तर जिरे घालून छान असे गरम करून घेते. अगोदर जर का जिऱ्याची पावडर बनवलेली असेल तर तुम्ही घालू शकता, पण शक्यतो जर का ताजी जिरे लगेचच गरम करून जर पावडर बनवली तर या चटणीमध्ये त्याचा खमंगपणा पटकन उतरतो आणि टेस्टसुद्धा छान होते. तर पॅन मी हलकासा गरम केलेला आहे. 1 चमचा जिरे यामध्ये भाजून घेते. गॅस बंद करून जिरे पॅनमध्येच थंड करून घ्यायचे आहेत. जिऱ्याचा खमंगपणा कायम टिकतो यामुळे. तर आता 15 मिनिट झालेले आहेत. तर आपण पाहूया सुद्धा छान अगदी मस्त भिजलेले आहेत. कलर खूपच सुंदर आलेला आहे याचा. तर आता आपण पाहूया चटणी होऊन गूळ घेतलेला आहे, मीठ घेतलेले आहे आणि मिऱ्याची पावडर घेतलेली आहे. जिरे आणि मिऱ्याची पावडर यांचं कॉम्बिनेशन या चटणीमध्ये अतिशय टेस्टी लागतं. तर शक्यतो या 2 गोष्टी अजिबात स्किप करू नका. तर सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे 1 चमचा घेते, जे भाजून घेतलेले होते. त्याचबरोबर मिरे पावडर घ्यायची आहे 1 चमचा, किंवा तुम्ही इथे अख्खे मिरेसुद्धा एकत्र घेऊ शकता. आता आमसुलामधील सर्व पाणी काढून फक्त आमसूल आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालते मी ओलं खोबरं, जे मी खवून घेतलेलं होतं. याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा घेऊ शकता. तरी खोबऱ्यामुळं काय होतं की कोकमच्या चटणीला छान बाइंडिंग येतं. यामध्ये घालायचं आहे मीठ आणि घालायचं आहे लाल तिखट. आणि ही चटणी आता आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. तर जाडसर वाटून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरता आपण घालतोय गूळ. गूळ इथे मी 1.5 ते 2 चमचे गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गूळ घेऊ शकता. थोडंसं कोकम भिजवलेलं पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, कलर खूपच सुंदर आलेला आहे चटणीला. आता ही एका मी वाटीमध्ये काढून घेते. हे पहा, आपली कोकमची म्हणजेच आमसुलाची चटणी रेडी आहे. खूप सुंदर झालेली आहे आणि ही याच पद्धतीने थोडीशी घट्ट ठेवली ना तर पानामध्ये खूप छान लागते. तर आता याला घालायला आपण फोडणी करूयात. तर फोडणी ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. तेलामध्ये मोहरी आणि भरपूर असा हिंग घालायचा आहे. हिंग भरपूर घातल्यानंतर या चटणीला खूप छान चव लागते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि ही फोडणी आता या आमसुलाच्या चटणीवरती घालायची आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर अतिशय पौष्टिक आणि चवीला एकदम चटपटीत मस्त टेस्टी अशी आमसुलाची चटणी रेडी आहे. फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात ही चटणी टिकते. तर पितृपक्ष विशेष आमसुलाची चटणी तयार आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.